श्रावणी, आज सानिकाचं बाळ वाचले ना, ते फक्त तुझ्यामुळं. पण श्रावणी, मला एक गोष्ट कळत नाहीये, पोलिसांसमोर, सानिकासमोर माझं नाव का घेतलंस? जसं की हे सगळं मी केलंय. अगं, या सगळ्या मागं तुझे कष्ट आहेत, तुझी मेहनत आहे. शुभू, सानिकाने तुला मारलेली ती घट्ट मिठी आठवते ना तुला? शुभू, तू या घरचा प्रमुख आहेस, हो की नाही? आणि बघ ना, सानिकाच्या मनात आता तुझ्याबद्दल केवढा आदर निर्माण झालाय. आणि मला ना खात्री आहे, जसं सानिकाचं मन बदललं ना, तसंच एक दिवस तुझ्या आईलाही तुझी नक्की दया येईल. श्रावणी, थँक्यू. थँक्यू सो मच. अरे थँक्यू काय म्हणतोयस? कर्तव्यच आहे माझं, तुझ्या चेहऱ्यावर आनंद आणण्यासाठी आणि आपल्या कुटुंबाला एकत्र करण्यासाठी मी काहीही करू शकते, ते सुद्धा अगदी हसत मुखाने. प्रेमाची देवाणघेवाण झाली असेल ना, तर शुभ आंघोळ करून घे. आणि जोडीनं पाया पडा आज विठ्ठलाच्या. आणि श्रावणी बाळा, आज पूजा तुझ्या हातनं भाऊ दे बर का. पूजा? आज काय? अगं, असं काय करायलीस? आज आषाढी एकादशी आहे. आज आषाढी एकादशी आहे? हा. श्रावणी, काय झालं? एकादशीचं नाव ऐकून असं गप का झालीस? काय अडचण आहे का? नाही, काही अडचण नाही रे. पण आजच्या दिवशी ना माझे बाबा विठ्ठलाच्या मंदिरात जातात, महापूजा करतात, मनोभावे विठ्ठलाच्या पाया पडतात. आठवण आली मला की काही. मला सांग, तुला तुला साहेबांना बघायचं आहे का? शुभू, मला त्यांना खूप बघावंसं वाटतं माहितीये. तुमच्या म्हणण्याप्रमाणे या घरात आल्यावर मी एका मंत्र्याची मुलगी आहे ही ओळख मी विसरून जाईन. माझ्या बाबांचा रुतबा, मान मर्यादा, पैसा अडका, प्रतिष्ठा, पत ह्या सगळ्याशी माझा काहीही संबंध नसेल. नाही, असं काही वाटत नाही मला. हा विचार सुद्धा नको. काय नाही. श्रावणी, तुला साहेबांना बघायचंय, तुझी इच्छा आहे, तर मग मन का मारायला लागलेस? एक काम कर, चल आपण मंदिरात जाऊया, तू साहेबांना बघ. चल चल. हा, बरोबर बोलतोय शुभू. हा, अगं बापाची माया अशी दडवून ठेवू नये मनामध्ये. जा ना, जाऊन भेटून ये, लांबून भेटून ये. नाही बाबा, खरंच नको.